महामनस्वी महामानवा, महामनस्वी महामानवा, अगणित गुणगंभीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन, भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन, भीम विक्रमी वीरा. मी तुम्हाला जे आहे थोडंसं मागे घेऊन जाणार आहे बुद्धांच्या काळामध्ये, आणि बुद्धांच्या काळामधली जी आहे ती एक गोष्ट सांगणार आहे. बुद्धांच्या काळामधली एक गोष्ट सांगणार आहे. तर काय झालं होतं ना, एकदा बुद्ध आपल्या शिष्यांसोबत जे आहे ते वनामधनं चालले होते, आणि चालता चालता काय झालं, त्या वनामध्ये खूप असे सिमसापा जे वृक्ष होते आणि त्यांचे पानं जे असे जमिनीवर असे पडले होते. अचानक ना बुद्ध खाली वागतात आणि मुठभर पानं जे आहेत ते हातात घेतात आणि सोबत असलेल्या भिक्षूंना विचारतात, भिक्षूंनो, माझ्या हातात असलेले हे सिमसापा वृक्षाचे जे पानं आहेत ते थोडे आहेत की ह्या जंगलामध्ये जे पसरलेले पानं आहेत ते थोडे आहेत, किंवा हे जास्त आहेत किंवा ते जास्त आहे, जसंही तुम्हाला विचारायचं आहे. पण बुद्धांनी हा प्रश्न विचारला आणि भिक्षू त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की काय, म्हणजे किती ऑब्वियस आन्सर आहे ना, किती क्लिअर आणि स्पष्ट आन्सर आहे की कोणी नाही जरी सांगितलं तरी कळतं की हातातली पानं कमी आहेत, जंगलातली पानं जास्त आहेत. तरी आता बुद्धांनी विचारलं तर भिक्षू सांगतात की बुद्ध, निश्चितच तुमच्या हातामध्ये जे पानं आहेत ते थोडे आहेत आणि जंगलात जे पानं पसरलेले आहेत ते खूप जास्त आहेत. तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की भिक्षूंनो, बिलकुल असंच मला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मला जी बोधी बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, जो मी अनुभव घेतलेला आहे आणि ज्या ज्ञानाचं मला आकलन झालेलं आहे, ते ज्ञान जे आहे ते फार थोडं आहे जे मी तुम्हाला सांगू शकलेलो आहे ना. म्हणजे इथे खूप आहे पण जे आहे, किंवा इथे पण खूप आहे अनुभव घेतलेला, पण जे सांगू शकलो आहे ते फक्त या मुठभर असलेल्या पानां इतकंच आहे. म्हणजे अव्यक्त अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या, किंवा त्या गोष्टी अशा होत्या की त्या शब्दात अजिबात मांडता न येण्यासारख्या गोष्टी होत्या. नाही तर कोण तिथे बुद्धांना कोण अडवणार होतं ना, त्यांचं सगळंच ज्ञान प्रकट करण्यासाठी. पण तरी पण बुद्ध ते करू शकले नाही का, कारण कदाचित ते खूप मोठं होतं. कदाचित त्यांचा जो अनुभव होता तो अनुभव जो आहे कुठल्याच पद्धतीने जो आहे तो शब्दांमध्ये भाषांतरित करण्यासारखा नव्हता. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर बुद्धांनी जेवढं शिकवणी दिलेल्या आहे त्याच शिकवणींचं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या धम्मसंगतीमध्ये संकलन झालं, त्याचं साहित्य निर्माण झालं आणि त्याला आपण त्रिपिटक म्हणून ओळखतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जगभरात ही ख्याती आहे की त्रिपिटका एवढं मोठं साहित्य म्हणजे व्हॉल्यूम आहे ना, कोणतंच नाही आहे. वाचायला जर आपण घेतलं तर खरंच आपल्याला म्हणजे आयुष्य आपलं पुरं पडेल इतकं बौद्ध धर्माचं साहित्य आहे. ही गोष्ट मी का सांगत आहे, कारण तंतोतंत हीच गोष्ट बाबासाहेबांच्या आयुष्याला पण लागू पडते. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. खूप सारे त्यांच्या व्यक्तिमत्वाला जे आहे ते कोण होते ना, आणि अनेक प्रकारे बाबासाहेब आजपर्यंत लोक सांगत आहेत. 2023 पर्यंत लोक बाबासाहेबांबद्दल पुस्तकं लिहित आहेत. प्रत्येक पुस्तकाचा शीर्षक वेगळा असतो, प्रत्येक पुस्तकाचा आतला मॅटर वेगळा असतो. इतके पुस्तकं लिहून झाले, आजही पुस्तकं जे आहेत ते छापल्या जात आहेत, तरी बाबासाहेबांबद्दल लोकांना जे सांगायचं आहे ते संपत नाहीये. इथं लोकांची बाजू झाली, पण स्वतः बाबासाहेबांचं काय? बाबासाहेबांनी अनेक भाषणं दिली, बाबासाहेबांनी वर्तमानपत्र काढली, बाबासाहेबांनी जे आहे खूप सारं लिखाण केलं, बाबासाहेब अनेक परिषदांमध्ये गेले, तिथे बोलले. हे सगळं जे काही बाबासाहेबांचे भाषणं आहेत, लिखाण आहे, जे काही आहे
त्या सगळ्यांचं संकलन झालं. याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने जे आहे त्याचे खंड छापलेले आहेत. बरोबर आहे? किती खंड आहे? 17. बरोबर? 17 खंड आहेत. एवढे जाड ते खंड आहेत. पण या 17 खंडांमध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलं ते तेवढंच बाबासाहेबांना सांगायचं होतं का? बाबासाहेबांना जे समजलं होतं, बाबासाहेबांना जे दिसत होतं, बाबासाहेबांना जे जाणवलं होतं ते त्यापेक्षा खूप जास्त होतं. पण ज्यांना ते सांगत होते कदाचित त्यांची तेवढी समजून घेण्याची क्षमता नव्हती, किंवा ते त्यावेळेस सांगताच येण्यासारखं नव्हतं. कारण बाबासाहेबांची दृष्टी खूप लांबपर्यंत बघायची. ते कल्पना करायची की 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर, है ना, 150 वर्षानंतर, 200 वर्षानंतर माझ्या समाजाची अवस्था काय असायला पाहिजे, त्यांनी कुठे असायला पाहिजे, है ना, ते कसे दिसत असणार, त्यावेळेस ते कसे कपडे घालत असणार, त्यांचे घरं कसे असणार, है ना, ह्या सगळ्या गोष्टी 150, 200, है ना, 250, 300 वर्षांच्या पुढचे बाबासाहेब बघायचे की आज जरी हा समाज माझा असा फाटलेला इथे बसलेला आहे, पण यांचं 300 वर्षापुढचं आयुष्य कसं असेल, यांचं 500 वर्षापुढचं आयुष्य कसं असेल ते बघू शकत होते. पण त्यांनी आज मी जर का तुम्हाला सांगितलं तुमचं 25 वर्षापूर्वीचं पुढचं आयुष्य असं असेल ना, तर तुम्ही मला सिरियसली घेणार नाही. असं थोडी आहे आज माझ्यावर लोन आहे, आज माझ्याकडे एवढं शिक्षण नाहीये आणि मोक्षसारा तुम्ही सांगताय की 25 वर्षानंतर माझे क्या बोलते दिन बदलने वाले है, ऐसा कुछ होता है क्या, असंच तुम्ही बाबासाहेबांना सिरियसली घेतलं नसेल. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे काही सांगण्यासारखं होतं ते त्यांनी सांगितलं नाही. 17 व्हॉल्यूम कमी नसतात. आणि आज परत त्या व्हॉल्यूम्सचं विभाजन करून करून लोक जेव्हा वेगवेगळ्या छापत आहेत, तर आज तेच 17 व्हॉल्यूम जे आहेत ते 40 व्हॉल्यूम म्हणून छापले जात आहेत. तरी पण जसं बुद्धांनी ते मुठभरच आपल्याला देऊ शकले, मुठभरच आपल्याला सांगू शकले, त्याच पद्धतीचं बाबासाहेबांचं हे होतं की केवळ ते मुठभरच आपल्याला सांगू शकले. बाबासाहेब असं व्यक्तिमत्व होते, असे विचारवंत होते की जे काळाच्या खूप पुढचं बघू शकायचे, ते काळाच्या खूप पुढचा विचार करू शकायचे, फ्युचरचा. वक्त के बहुत आगे उनकी सोच थी. ते जे काही बोलायचे ते आजच्यासाठी नाही बोलायचे, ते जे काही बोलायचे ते पुढच्यासाठी बोलायचे, ते भविष्यासाठी बोलायचे. आणि असलं तसलं भविष्य नाही, एक उज्ज्वल भविष्यासाठी बोलायचे. त्यांची दृष्टी वेगळी होती आणि म्हणून ती तिथपर्यंत बघू शकायची. आणि म्हणून जेव्हा ते बोलायचे किंवा त्यांचं जे मत मांडायचे किंवा जे काही मांडायचे, तर ज्या लोकांकडे आजच्या पुढे बघायची किंवा उद्याच्या किंवा स्वतःच्या 10 वर्षांच्या पुढे बघायची क्षमता नाही आहे, त्या लोकांना बाबासाहेबांची ती दृष्टी समजणं जे आहे ते खूपच अवघड असं असायचं. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जरी सांगितलं असेल, लिहून ठेवलं असेल, है ना, तरी खूप 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 वर्ष लागून जातात आपल्याला त्याच्यामधली एक गोष्ट समजायला. आज त्यांच्या मृत्यूनंतर काय म्हणतात मराठीत त्याला, 67ला काय म्हणतात, 67 वर्षानंतर, है ना, आता कुठे आपल्याला थोडंफार कळायला लागलंय, आता कुठे आपल्याला थोडंफार पटायला लागलंय. कारण बाबासाहेब तेव्हा सांगायचे की यार तुम्ही सुटाबुटामध्ये असणार, तुमच्याकडे गाड्या असणार, तुमची अशी राहणीमान असणार, है ना, आज ते आपण प्रत्यक्षात बघत आहे. पण एवढीशी गोष्ट समजायला आपल्याला वर्ष किती लागली, 67. आणि बाबासाहेबांनी सांगितल्या किती गोष्टी. तर आपल्यामधल्या बहुसंख्य लोकांकडे जरी क्षमता नसेल की आपण काळाच्या पुढे जाऊन बघू शकू, है ना, तर आपल्याला बाबासाहेब समजणं जे आहे ते खूपच अवघड आहे. आणि म्हणून पण मी म्हटलं की आज हे जे काम आहे बाबासाहेब सांगणं किंवा मांडणं, हे खरोखरच खूप अवघड आहे. कारण ते कितीतरी पुढचं बोलतायत आणि मी कसं सांगणार, कारण माझी पण क्षमता जी आहे ती मर्यादित आहे, लिमिटेड आहे, है ना. तर पण तरी पण खूप जास्त नाही मला आज सांगायचं,
मला फक्त त्यांच्याबद्दल एकच गोष्ट सांगायची आहे, आणि ती जी आहे ती त्यांनी जी आपल्याला जाता जाता जी गोष्ट दिली ती गोष्ट. तर जाता जाता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही मृत्यूशय्येवर पडले आहात, तुम्हाला थोडी थोडी चुणचुण लागलेली आहे की काही दिवसात किंवा काही महिन्यात किंवा काही वेळामध्ये जो आहे तो तुमचा मृत्यू होणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मुलांचा विचार येईल आणि तुम्ही काय कराल, त्यांना देऊन जायचं आहे, पण तुमच्याकडे थोडाच वेळ राहिलेला आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे सगळ्यात महत्त्वपूर्ण वाटतं अशाच गोष्टी ज्या आहेत ते आपण मुलांना सुपूर्द करतो. आणि थोड्याच वेळापूर्वी इथे जेव्हा प्रस्तावना या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवातच झाली तेव्हा त्यांनी मांडली, तर त्यांनी शेवटचं काम काय केलं होतं ना, भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाची त्यांनी प्रस्तावना लिहिली. त्यांनी सामाजिक निर्देश नाही दिले, त्यांनी राजकीय निर्देश नाही दिले. त्याच्याच काही दिवसांपूर्वी है ना 1955ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची मीटिंग बोलवली होती. बाबासाहेब खूप आजारी होते आणि त्यांना जे आहे खूप आधार देऊन जो आहे तो त्या मीटिंगमध्ये जे आहे आणावं लागलं होतं. आणि तो 55चा काळ होता आणि 57ला इलेक्शन होणार होते आणि जे आहे RPIची घोषणा बाबासाहेबांनी केली होती. आणि कार्यकर्त्यांना वाटलं, लोकांना वाटलं की बाबासाहेबांनी जे आहे ते इलेक्शन बद्दल चर्चा करायसाठी आपल्याला बोलवलं असेल. पण बाबासाहेब काय म्हणतात की मी तुम्हाला धर्मांतराबद्दल चर्चा करण्यासाठी इथे बोलवलंय. लोक म्हणतात की बाबासाहेब काय आहे, 57ला इलेक्शन होणार आहे. तर बाबासाहेब त्यांना काय म्हणतात ना, 57 पर्यंत मी जगेल की नाही याची मला खात्री नाही आहे, आणि म्हणून हे काम जे आहे ते मला आत्ताच पूर्ण करायचं आहे. कारण आज जर का मी हे काम पूर्ण केलं नाही तर माझी चळवळ जी आहे ती अपूर्ण राहील आणि अधुरी राहील. आणि आपल्याला माहिती आहे है ना, 57 पर्यंत बाबासाहेब जगले नाही. 57ची जर बाबासाहेबांनी वाट बघितली असती तर आज आपण ते दिवस बघू शकलो नसतो जे आज आपण जे दिवस बघत आहे. तर 55 मध्येही बाबासाहेब काय सांगताय की निवडणुकीपेक्षा जे आहे या क्षणी मला धर्मांतरण जास्त महत्त्वाचं वाटत आहे. आणि मरताना जे शेवटचं काम ते करत होते ते उत्तर कुठल्याही विषयावर ते लिखाण करत नव्हते, तर ते जे लिखाण ते करत होते ते बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची ते प्रस्तावना लिहित होते. आणि ती जर का तुम्ही प्रस्तावना बघितली तर ती खूपच विशेष आणि वेगळी आहे. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब जे आहे आपल्यावर जे आहे ते जबाबदारी सोडून जात आहेत. त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब सांगतायत की कुठलं कुठलं काम जे आहे ते अधुरं राहिलेलं आहे, अपूर्ण राहिलेलं आहे है ना. आणि ती प्रस्तावना जी आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सांगतात आपल्याला की बाबासाहेबांच्या मनामध्ये जाता जाता जी आहे ती त्यांची शेवटची तळमळ, शेवटची जी इच्छा आहे ती काय होती, त्यांची शेवटची इच्छा जी आहे ती काय होती. खैर ते प्रस्तावना आपण वाचू शकतो आणि त्यांचं अधुरं स्वप्न जे आहे ते जाणून घेऊ शकतो. आपल्याला दिलं ते काम आहे. कारण आपल्या घरी जर का आई वडिलांचा कोणाचा मृत्यू होतो तर आपलं पहिलं काय असतं ना, माझ्या वडिलांची ही इच्छा होती, माझ्या आईची ही इच्छा होती, माझ्या आजोबांची ही इच्छा होती आणि मी ती पूर्ण करायला पाहिजे. तर त्यांची जी काही अपूर्ण इच्छा होती, अधुरी इच्छा होती, ती त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथेच्या प्रस्तावनेमध्ये मांडलेली आहे. आणि आपल्याला जर का खरंच वाटत असेल है ना की आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे है ना, तर आपण ती प्रस्तावना वाचून ते जे आहे ते पूर्ण करू शकतो. तर जाता 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 त्यांना बौद्ध धर्म एवढा विशेष का वाटत होता. धर्म 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 आहे, फक्त तुम्हाला एक धर्म सोडायचा होता आणि दुसऱ्या धर्मामध्ये जायचं होतं.
पण का म्हणजे मरता क्षणी पण इतर गोष्टी त्यांच्या मनामध्ये काहीच नव्हत्या आणि फक्त बौद्ध धर्माचा त्यांच्यामध्ये विचार होता आणि त्यांना खरंच अशी तळमळ होती की खरंच माझ्या लोकांना जो आहे तो बौद्ध धर्म समजायला पाहिजे. आणि काय ती गोष्ट होती जी बौद्ध धर्माला एवढी विशेष बनवत होती किंवा बौद्ध धर्माच्या माध्यमातून त्यांना काय द्यायचं होतं. तर आज जरी आपण त्याला बौद्ध धर्म या नावाने ओळखत असेल तरी आपल्याला बाबासाहेबांनी धर्म नाही दिला, बौद्ध धर्म तर त्याहूनही नाही दिला. बाबासाहेबांनी आपल्याला जी बहुमूल्य अशी भेट दिली ती जी भेट होती त्या भेटीचं नाव आपण जरी त्याला बौद्ध धर्म या नावाने ओळखत असेल तरी त्या भेटीचं खरं नाव आहे उचित दृष्टिकोन. किंवा बौद्ध धर्माचा तुम्ही जर अभ्यास केला असेल तर याला म्हणतात सम्यक दृष्टी. ही सम्यक दृष्टी बौद्ध धर्म सोडला तर इतर कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे. तर ही जी गिफ्ट आहे ही आजही अजूनही जी आहे ती बऱ्याच लोकांना जी आहे ती कळत नाही की मेन म्हणजे हे इतकं इम्पॉर्टंट का होतं. बौद्ध धर्म यासाठी महत्त्वाचा होता कारण बौद्ध धर्माचा जो दृष्टिकोन आहे किंवा बौद्ध धर्माची वस्तूंकडे बघण्याची, लोकांकडे बघण्याची, समाजाकडे बघण्याची, एकमेकांकडे बघण्याची जी काही दृष्टी आहे ती उचित अशी दृष्टिकोन असते. दृष्टिकोन आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात. आपल्यामध्ये इथे बसलेल्या प्रत्येकाचा ना स्वतःबद्दल, समाजाबद्दल, परिवाराबद्दल प्रत्येकाचा जो आहे ना तो एक दृष्टिकोन असतो. आणि हे जे दृष्टिकोन असतात यालाच आपण आपले मत म्हणतो, आपले ओपिनियन्स म्हणतो, आपले व्हॅल्यूज म्हणतो. मेरी नजरे है ना, मेरी नजर में ये ठीक नहीं चल रहा, माझ्या मते ते तसं नाही व्हायला पाहिजे है ना. हे आपल्या जे आहे रोजच्या भाषेमधले ते शब्द आहे आणि हे काय दाखवतात ना की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मतं आहेत आणि दृष्टिकोन आहेत आणि ह्या मतांच्या आणि या दृष्टिकोनांच्या प्रमाणेच जे आहे ते आपण आपलं आयुष्य जे आहे ते जगत असतो. आपण जे काही काम करतो मेरी नजर में ना ये वाली पार्टी जो है वो उचित है इसलिए मैं उसको वोट दूंगा. तर वोट देणं हे एक कृती आहे. किंवा माझ्या मते नाही का दान करणं ही एक खूप उदात्त भावना आहे आणि म्हणून आपण दान करतो. तर दान करणं ही कृती आहे पण त्याच्या मागे काय आहे की तुमचा दृष्टिकोन आहे की दान देणं ही चांगली गोष्ट आहे आणि मग दान द्यायला पाहिजे तर मग कोणाला द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे. म्हणजे जी काही कृती घडते चांगली असो वाईट असो, समतेची असो अन्यायाची असो, त्या प्रत्येक कृतीच्या मागे काय असतो ना दृष्टिकोन असतो. आणि हे जर का दृष्टिकोन आपल्या आयुष्यामध्ये इतके महत्त्वाचे असेल की हे जर आपल्या प्रत्येक ॲक्शनला डायरेक्शन देत असतील, हे जर आपल्या प्रत्येकच ॲक्शनचा जर का ड्रायव्हिंग फोर्स असेल है ना, ॲक्शनपर्यंत नेणारे जर असेल तर मग हे दृष्टिकोन उचित असणं किंवा परिपूर्ण असणं किंवा सम्यक असणं किंवा होलसम असणं हे किती महत्त्वाचं होतं हे केवळ आणि केवळ बौद्ध धर्माने बघितलं होतं आणि बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेबांना ते दिसलं होतं. भगवान बुद्धांचं जर का आयुष्य बघितलं आपण तर त्यांच्या वेळेस जे आहे ती वर्ण व्यवस्था होती. भगवान बुद्धांच्या काळामध्ये जाती व्यवस्था अजिबात नव्हती, पण चातुर्वर्ण होतं आणि वर्ण व्यवस्था होती. आणि ही वर्ण व्यवस्था जी आहे ती काही दृष्टिकोनांवर आधारित होती की जग कसं निर्माण झालेलं आहे. कारण त्यावेळेस विज्ञान नव्हतं पण लोकांना तर प्रश्न पडायचे आणि प्रश्नांची उत्तरं ते शोधायचे आणि मग आपले आपले मतं बनवायचे, आपले आपले दृष्टिकोन बनवायचे की अरे जग कसं निर्माण झालं तर मग असं असं झालं, तर मग लोक कसे निर्माण झाले तर असे असे झाले, आणि वर्ण कसे निर्माण झाले असे असे झाले. आज विज्ञानाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ते सगळे दृष्टिकोन जे आहे ते चुकीचे होते. पण त्या काळात बुद्धांच्या
विज्ञान तसं नव्हतं. पण तरी पण बुद्धांनी या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात किंवा जिथे जिथे त्यांना वाटायचं की दृष्टिकोन चुकीचे आहेत, हे दृष्टिकोन जे आहे ते मानवाच्या कल्याणासाठी नाही आहेत, हे दृष्टिकोन जे आहे ते मानवाला अन्यायाकडे नेणारे आहेत, है ना, हे दृष्टिकोन जे आहेत ते दुःख निर्माण करणारे दृष्टिकोन आहे. ह्या प्रत्येक दृष्टिकोनाचा बुद्धांनी जो आहे तो विरोध केला होता. बुद्धांच्या जीवनाकडे बघता आपल्याला हे लक्षात येतं, है ना. तर दृष्टिकोन चुकीचे असले तर त्या चुकीच्या दृष्टिकोनांचा जीवनावर काय परिणाम होतो हे बुद्ध खूप चांगल्या प्रकारे जाणून होते आणि नेहमीच ते भिक्षूंना जे आहे ते चुकीच्या दृष्टिकोनांपासून परावृत्त करायचे आणि उचित दृष्टिकोन जे आहेत ते फॉलो करण्यासाठी ते प्रेरित करायचे. आणि बाबासाहेबांच्या वेळेस कारण बुद्ध जे आहे ना, ब्राह्मणांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मान्य केल्या. त्यांनी हे मान्य केलं की वेद जे आहेत, वेदातली प्रत्येकच गोष्ट जी आहे ती खरीच असेल, बरोबरच असेल असं नाही आहे, हे आम्ही मान्य करतो. कारण बुद्ध हल्ला करायचे, है ना, बुद्ध संघर्ष करायचे आणि बुद्ध बरोबर आणि उचित दृष्टिकोन जे आहे ते समोर मांडायचे. आणि त्यांच्या या संघर्षाच्या परिणामामुळे काय झालं होतं ना की ब्राह्मण लोक नमतं घ्यायचे. त्यांनी इथपर्यंत मान्य केलं आणि त्यांनी बरेच दृष्टिकोन जे आहे ते सुधारले. पण त्यांनी वर्णव्यवस्था बदलण्यासाठी नकार दिला. बुद्ध संघर्ष शेवटपर्यंत करत राहिले पण त्यांनी वर्णव्यवस्था बदलण्यासाठी नकार दिला. एक चुकीचा दृष्टिकोन ते सोडायला तयार झाले नाही, है ना, की कोण कुठून जन्माला आला आणि तो तिथून जन्माला आला म्हणून तो या वर्णाचा आहे. हा एक चुकीचा दृष्टिकोन ते सोडायला तयार नाही झाले. 2500 वर्षानंतर बाबासाहेबांच्या काळापर्यंत त्या वर्ण व्यवस्थेचं रूपांतर आणि विकास होता 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 कुठपर्यंत झाला, जाती व्यवस्थेपर्यंत. तुम्हाला लक्षात येते की एक चुकीचा दृष्टिकोन है ना, आणि त्या दृष्टिकोनाचं ते पालन करत राहिले, ते पोषण करत राहिले. आणि तिथे बुद्धांच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी वर्णव्यवस्था नव्हती, पण चुकीच्या दृष्टिकोनांमुळे ती वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेपर्यंत येऊन पोचली. आणि मग जाती व्यवस्थेमुळे है ना काय झालं समाजाचं हे तुम्हाला माहिती आहे. आणि आजही समाजामध्ये कितीतरी लोक जे आहेत ते जे आहेत चुकीचे दृष्टिकोन सोडायला तयार नाही आहे. आणि हेच जर चुकीचे दृष्टिकोन आपण धरून ठेवले, त्याचं पालन पोषण जर आपण करत राहिलो तर आजची जाती व्यवस्था उद्या कशामध्ये रूपांतरित होऊ शकते याची तर आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब बघत होते, है ना, की उचित दृष्टिकोनांचा जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. तर दृष्टिकोन मूलतः जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक चुकीचे दृष्टिकोन असतात आणि एक बरोबर दृष्टिकोन असतात. आणि चुकीचे दृष्टिकोन आणि बरोबर दृष्टिकोन जे आहे ते कसे ओळखायचे, कारण आपल्याला जर ते नाही पाहिजे की आपल्या लाईफचं काहीतरी डेंजरस व्हायला पाहिजे तर आपल्याला जे आहे ते चुकीचे दृष्टिकोन सोडायचे आहे. पण मग चुकीचे दृष्टिकोन सोडायचे आणि दुसरे दृष्टिकोन स्वीकारायचे, त्यावेळेस ते दृष्टिकोन जे आहेत ते बरोबरच आहेत, ते उचितच आहेत, हे कसे ओळखायचे, है ना. तर याचे पण 3 जे आहेत बौद्ध धर्मामध्ये क्रायटेरिया सांगितले आहेत. तर जेव्हा व्ह्यूज राईट असतात किंवा ते उचित असतात तेव्हा ते व्ह्यूज ज्या माहितीच्या आधारावर, ज्या डेटाच्या आधारावर बनवलेले असतात त्या डेटामध्ये नेहमीच ॲक्युरेसी असते. त्याच्यामध्ये कुठलीच माहिती जी आहे ती चुकीची नसते.
डेटा ॲक्युरेट असतो आणि डेटा बॅलेन्स्ड असतो. सर्वच गोष्टींचा त्याच्यामध्ये परिपूर्ण जो आहे तो विचार केलेला असतो. दुसरा क्रायटेरिया हा असतो की त्याच्यामध्ये जो आहे तो जो दृष्टिकोन असतो जो नेहमीच इतरांच्या जे आहे ते भल्यासाठी बनलेला असतो, कल्याणासाठी बनलेला असतो, की त्याच्यामध्ये कुठले व्हॅल्यूज आहेत, कुठल्या व्हॅल्यूजला कुठल्या मूल्यांना ते जे आहे ते सर्व करत आहे. आणि तिसरा त्या दृष्टिकोनाच्या मागे चेक करायचा असतो की ह्या दृष्टिकोनाच्या अनुसार जर माझ्या हातून, इतरांच्या हातून किंवा कोणाच्या पण हातून जर का कृती घडत असेल तर त्या कृतीचे परिणाम कसे असणार आहे, त्या कृतीचा जो आहे तो आउटकम काय असणार आहे. तर जेव्हा दृष्टिकोन उचित असतात तर त्याच्यामध्ये डेटा ॲक्युरेट असतो, राईट असतो, त्याच्यामध्ये कुठलीच खोटी माहिती नसते आणि कुठलाच एकांगी प्रकारचा त्याच्यामध्ये विचार केलेला नसतो. त्याच्यामधले नीतिमूल्य जे आहे ते नेहमीच उच्च असे असतात आणि त्याच्यावर जेव्हा कृती घडते, परिणाम घडते तर ते परिणाम नेहमीच लोकहिताचे, लोककल्याणाचे असतात. तर हा उचित दृष्टिकोन म्हणजे पूर्ण बौद्ध धर्माच्या ज्या ज्या काही शिकवणी आहेत, ज्या ज्या काही आहे त्या उचित दृष्टिकोनावर किंवा सम्यक दृष्टिकोनावर आधारलेल्या आहेत. का? कारण चुकीच्या दृष्टिकोनांचे काय परिणाम होतात हे बुद्ध जाणून होते. आणि तुम्ही हे नेहमीच ऐकलं असेल की बुद्धांनी जे आहे 2 टोक सोडले होते. तर हे 2 टोक काय होते? 2 टोकाचे दृष्टिकोन होते. आणि हे 2 टोकाचे दृष्टिकोन काय होते? एक शाश्वतवादाचा दृष्टिकोन होता आणि एक उच्छेदवादाचा दृष्टिकोन होता. आणि बुद्ध काय म्हणतात की दोन्ही दृष्टिकोन चुकीचे आहेत, दोन्ही दृष्टिकोन टोकाचे आहेत. चुकीचे कशा अर्थाने? कारण आपण त्याची जी माहिती आहे ती बरोबर नाहीये. शाश्वतवादामध्ये जे आहे लोक गोष्टींना शाश्वत समजतात, जशा आहेत तशाच समजतात आणि जशा आहेत तशाच जपून ठेवण्याची त्यांची इच्छा असते. आणि म्हणून तुम्ही नाव जरी काढलं ना की हे बदलायचंय, ते बदलायचंय, ते बदलायचंय, तर ते नाही 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 म्हणतात. हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांना काय बदलायचे होते ना? हिंदू धर्माचे काही कायदे बदलायचे होते. ते कायदे काय होते काय नाही कोणालाच नाही माहिती होता. पण पूर्ण देशभर आहे ना एक आवाज उठला होता ना, नाही 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 बदलायचे, नाही बदलायचे, है ना. आंदोलन सुरू झालं, हे सुरू झालं, हे सुरू झालं. का? कारण हे धर्माचे कायदे आहेत, है ना. धर्म सनातन असतो, धर्म शाश्वत असतो आणि ते जसे आहे तसेच राहायला पाहिजे. पण असं होतं का? त्या गोष्टी बदलल्या. आज आपण बघतो है ना 2023 आणि म्हणून गोष्टींचा स्वभाव आहे बदलणं. आणि ज्या गोष्टी बदलणाऱ्या असतात त्यात तुम्ही कितीही शाश्वत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलणारच आहे. आणि म्हणून जर का तुम्ही चुकीच्या दृष्टिकोनाला चिपकून राहिला तर तुमच्या विकासामध्ये जे आहे तो अडथळा निर्माण होतो. शाश्वतवाद म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा राहणं हा दृष्टिकोन जो आहे तो चुकीचा होता. आणि त्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे कित्येक धर्मयुद्ध झालेले आहे, धर्माच्या नावाखाली हिंसा झालेली आहे आणि तो दृष्टिकोन पण जो आहे तो अंतिमतः हिंसेकडे नेतो. आणि त्याने लोकांचं कल्याण होतच नाही हे तर आपण आज अनुभवांमधनं बघतो. दुसरीकडे होता उच्छेदवाद. तर यांच्यासाठी जे आहे गोष्टी सनातन आणि शाश्वत नसतात. त्यांच्यासाठी जे आहे गोष्टी बदलणाऱ्या असतात पण गोष्टींचं आयुष्य जे आहे ना ते खूपच अल्प असतं आणि म्हणून त्यांना पूर्ण जग जे आहे ना ते निरर्थक असं वाटत असतं. आणि म्हणून त्यांना काय वाटतं की रे संपायच्या आधी, बदलायच्या आधी है ना याची मजा जी आहे ती घेऊन टाकायला पाहिजे. आणि याच्याही चुकीच्या दृष्टिकोनामुळे जे आहे ते शेवटी जे आहे ती हिंसा होते. कारण तिथे व्यक्ती जे आहे
तो आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती उचलतच नाही. बाबासाहेबांनी जे आहे मार्क्सवादाचा विरोध केला होता. आज एवढं विश्लेषण करण्यासाठी म्हणजे वेळ नाहीये, पण कधी तुम्हाला जर का वेळ मिळाला तर तुम्ही विचार करा की हा मार्क्सवाद जो आहे किंवा सोशलिझम, कम्युनिझम अशा सारख्या ज्या काही आपण गोष्टी ऐकतो त्याच्या मागचे जे काही विचार आहेत, त्याच्या मागचे जे काही दृष्टिकोन आहेत ते खरंच राईट व्ह्यू आहेत का? त्या दृष्टिकोन ज्या ज्या माहितीवर ते आधारित बनलेले आहेत खरंच त्याच्यामधला डेटा जो आहे तो ॲक्युरेट आहे का? त्याच्यामध्ये कुठले व्हॅल्यूज आहेत आणि त्याचा आउटकम काय आहे, या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विचार करून ते केलेला आहे का? नाही. तर हा जो निहिलिझम आहे, हा जो मार्क्सिझम आहे, कम्युनिझम आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या आहे उच्छेदवादाच्या दृष्टिकोनात नेतात आणि जे आहे 20व्या शतकातल्या ज्या जगामध्ये अधिकतर युद्ध झालेले आहेत किंवा अधिकतर हिंसा ज्या झालेल्या आहेत त्या मार्क्सवादामधून झालेल्या आहेत. बाबासाहेबांनी हे बघितलं होतं की 2500 वर्षापूर्वी तर हे बुद्धांनी नाकारले होते हे दृष्टिकोन. त्या काळचा समाज वेगळा होता, त्या काळचे संघर्ष वेगळे होते आणि 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी हे दोन्ही दृष्टिकोन नाकारले, पण काही लोक त्या दृष्टिकोनांना चिटकून राहिले. बाबासाहेबांचा काळ येईपर्यंत है ना कित्येक धर्मयुद्धाच्या कथा होऊन गेल्या, कित्येक जातीय दंगली होऊन गेल्या, कित्येक शोषण झालं याच्यामुळे आणि एकीकडे मार्क्सिझम है ना ह्या सगळ्या गोष्टी विकसित झाल्या आणि दोन्ही गोष्टींचे परिणाम काय आहे, अंतिमता हिंसा आहे आणि ते लोककल्याण आणि मानव कल्याण जे आहे ते करू शकत नाही. ठीक आहे, आपल्याला तिकडे नाही जायचं आहे, शाश्वतवादाकडे किंवा उच्छेदवादाकडे, पण ही गोष्ट काय दाखवते ना आपल्याला की चुकीचे दृष्टिकोन हे किती घातक असू शकतात. तर याच्यासाठी मानवी जीवनामध्ये उचित दृष्टिकोन असणं हे काय असतं, अतिशय आवश्यक असतं आणि ते दृष्टिकोन कसे निर्माण करायचे ही गोष्ट फक्त आणि फक्त बौद्ध धर्म शिकवतो. तर बाबासाहेबांना ही तळमळ होती. आज आपल्याला माहीत नसेल, जाणीव नसेल, आपण तेच करतो जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, पण बाबासाहेबांनी आपल्याला जे जे सांगितलं, त्यांनी देव सोडायला सांगितलं असेल किंवा जे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या असेल त्या सगळ्या उच्चित दृष्टिकोनावर आधारित होत्या. आपण अनुयायी आहोत, आपण त्या फॉलो केल्या, पण त्याचा परिणाम काय झाला? जे जे लोक बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार वागले त्यांच्या जीवनाचं जे आहे ते काहीच वाईट झालेलं नाहीये, पण काळ बदलत आहे, परिस्थिती म्हणजे बदलत आहे. आपण बाबासाहेबांच्या तेवढ्याच विचारांवर निर्भर नाही राहू शकत है ना. बाबासाहेब भलेही म्हणजे बाबासाहेबांनी वेळेच्या खूप पुढचं बघितलं, मी तर म्हणते 300, 400, 500 वर्षापर्यंत त्यांनी बघितलं असेल, पण 500 वर्षांपुढे पण जे आहे तो काळ येणार आहे है ना, गोष्टी बदलणार आहे. तर आपण जे आहे त्याच गोष्टींवर निर्भर न राहता ते आपल्याला जे देऊ इच्छित होते की आपल्या स्वतःचे उचित दृष्टिकोन बनवणं आणि त्या उचित दृष्टिकोनांना आपल्या आयुष्यात स्थान देणं आणि आपलं आयुष्य आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य घडवणं हे घेणं अजून आपल्याकडनं बाकी आहे. तर जाता जाता जी आहे ही खूपच म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती बाबासाहेब देऊ इच्छित होते. ही गोष्ट सांगणं खरंच खूप कठीण आहे, तरी प्रयत्न करायला पाहिजे है ना. मला माहिती होतं जेव्हा मी ठरवलं होतं की या विषयावर मी बोलणार आहे तो खूप लोकांना समजणार नाही. हा हॉल अर्ध्यापेक्षा अर्धा रिकामा होईल, बिलकुल तसंच झालेलं आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता है ना, म्हणजे
कमीत मला वाटतं की 80% लोक इथनं उठून गेलेले आहेत. फक्त आहे ना 20% किंवा 10% लोक इथे आहे ना बसलेले आहेत. पण ते होप्स आहेत, हीच आशा आहे ना. हेच जे आहे की कमीत कमी आहे ना 20% लोक जे आहेत ना ते आज समजण्याचा जे आहे ना प्रयत्न करतील की यार उचित दृष्टिकोनांचं, राईट दृष्टिकोनांचं किंवा बाबासाहेबांचं बौद्ध धर्म देण्याच्या मागचं जे काय आहे उद्देश काय होता. बौद्ध धर्माची सुरुवातच कुठून होते. भगवान बुद्धांची पहिली शिकवण जी आहे ती आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण आहे. 22 प्रतिज्ञांमध्ये लिहिलं आहे मी आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करेन. आर्य अष्टांगिक मार्गाची सुरुवात कुठून होते? सम्यक दृष्टीपासून होते. का? तुम्ही बघितलं आहे की ज्या लोकांनी दृष्टिकोन समजून घेण्याचा पण प्रयत्न नाही केला बुद्धांच्या काळामध्ये, वर्ण व्यवस्थेची जाती व्यवस्था झाली. काही लोकांनी उच्छेदवादाचे चुकीचे दृष्टिकोन नाही झाले सोडले, त्याचे रूपांतर जे आहे उपभोगवादामध्ये मार्क्सिझम, कम्युनिझम, सोशलिझम अशा कितीतरी याच्यामध्ये ते झालेले आहेत. तर मला वाटतं की बाबासाहेबांना आपल्या समोर काय मांडायचं होतं की आपलं आयुष्य जे आहे उचित दृष्टिकोनांच्या आधारे पीस. आणि आज 2500 वर्ष झाले, त्याच्यापेक्षाही जास्त झाले. 1-2 प्रसंग सोडले तर बौद्ध धर्माच्या नावाने, बौद्ध धर्मामुळे जे आहे कुठेही हिंसा झालेली नाहीये, कुठेही कलह झालेला नाही आहे. संपूर्ण विश्वामध्ये उदाहरण आहे की जो बौद्ध धर्माच्या उचित दृष्टिकोनानुसार वागलेला आहे त्याच्या जीवनाचा फक्त उत्कर्ष आणि उत्कर्षच झालेला आहे. हे 20% लोक आज जर आपल्याला खरंच समजलं असेल, आज जर आपण म्हणजे बाबासाहेबांसमोरही जे लोक बसून असायचे ना ते खरंच पुढचा काळ नाही बघू शकायचे. पण आज जर तुम्ही प्रयत्न करायला इच्छुक असाल है ना आणि तुम्ही जर का तो पुढचा काळ बघू शकत असाल तर तुम्ही विचार करा की हा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जाईल. आणि जे चुकीचे दृष्टिकोन आपल्या जीवनाचे छोटे मोठे पण असेल, परिवाराचे, समाजाचे है ना, जेंडरला धरून काही पण है ना, तर ते कुठे घेऊन जातील. जेंडरला धरून जे चुकीचे दृष्टिकोन होते त्याचा आज विकास जो आहे तो फेमिनिझम मध्ये झालेला आहे. आणि फेमिनिस्ट बायका मी बघते, मी खरंच फेमिनिस्ट नाही आहे, मला काहीच वाटत नाही स्टेजवरून पण बोलताना की फक्त कारण फेमिनिझम काय करतं ना स्त्रियांना पुरुषांच्या विरोधामध्ये उभं करतं. फेमिनिझमचा पण दृष्टिकोन जो आहे तो कलह निर्माण करणार आहे, संघर्ष निर्माण कराय. त्या प्रत्येक फेमिनिस्ट बायका ज्या आहेत ना पुरुषांकडे असं बघतात ना की जगातला जणू काही सर्व पुरुष जे आहे ना ते अन्याय आणि अत्याचार करणारे. तर ते जे म्हणजे जेंडरला धरून जे चुकीचे दृष्टिकोन आहेत ते फेमिनिझम मध्ये म्हणजे डेव्हलप होतात. अशा पद्धतीने या चुकीच्या दृष्टिकोनांचा जो आहे तो विकास होतो. कुठलाही चुकीचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला प्रोग्रेसकडे नेऊ शकत नाही. आणि म्हणून कुठलाही दृष्टिकोन स्वीकारताना त्याला आपल्या लाईफमध्ये स्थान देताना बुद्ध आपल्याला सांगतात किंवा बाबासाहेबांनी ते सगळं बघितल्यानंतर आपल्याला सांगितलं की फक्त राईट दृष्टिकोन, उचित दृष्टिकोन किंवा सम्यक दृष्टी जी आहे यालाच आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. काय करायचंय? फक्त 3 गोष्टी चेक करायच्या है ना. माझा जो काही व्ह्यू आहे, माझं जे काही ओपिनियन आहे, माझं जे काही आहे ना दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी फक्त चेक करायच्या की जो काही माझा दृष्टिकोन आहे तो बनवताना मला जी काही माहिती पाहिजे होती, मला जे काही डेटा पाहिजे होता, मला जो काही इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती सगळी माझ्याकडे आहे का, ती ॲक्युरेट आहे का, ती बॅलेन्स्ड आहे का. दुसरं, या दृष्टिकोनामध्ये कुठले नैतिक मूल्य, कुठल्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सामावलेल्या आहेत, त्या इतरांच्या हितार्थ आहेत का.
आणि ह्या जर का दृष्टिकोनाची अंमलबजावणी झाली, परिवारात असू दे, समाजात असू दे, देशात असू दे, ह्या दृष्टिकोनांची जर का अंमलबजावणी झाली तर तो दृष्टिकोन लोकांच्या हिताचा असेल का, कल्याणाचा असेल का? ही महत्वाची गोष्ट, ही प्रमुख गोष्ट की तुमच्या आयुष्यामध्ये उचित दृष्टिकोनांना स्थान देणं ही जे आहे बाबासाहेबांना द्यायची होती. मला वाटतं है ना, कंपॅरेटिव्ह जेव्हा ते स्टडीज करत होते, प्रमुख स्थान धर्मामध्ये दृष्टिकोनांना बुद्धां इतकं कोणी सुद्धा दिलेलं नाहीये. इतर धर्मांच्या केंद्रस्थानी ईश्वर आहे किंवा अजिबातच ईश्वर नाहीये, पण कोणी पण दृष्टिकोनांचं महत्त्व इतकं जाणून घेतलं नाहीये, त्यांचा विरोध केलेला नाहीये. महात्मा फुलेंचा लढा काय होता? चुकीच्या दृष्टिकोनांच्या विरोधात होता. कबीरांचा लढा काय होता? तुकारामांचा लढा काय होता? शिवाजीचा लढा काय होता? बाबासाहेबांचा लढा काय होता? सावित्रीबाईचा लढा काय होता? हे सगळे जे लढे जे ब्राह्मणेतर परंपरेतले आहे, ज्या परंपरेचे बाबासाहेब वंशज होते, फुले शाहू आंबेडकर ज्या परंपरेचे वंशज होते, आणि जे सगळा लढा ते लढत होते, तो सगळाच्या सगळा लढा फक्त आणि फक्त दृष्टिकोनांच्या विरोधात होता आणि चुकीच्या दृष्टिकोनांच्या विरोधात होता. ते अजिबात ब्राह्मणांच्या विरोधात लढत नव्हते. जरी बौद्ध महिलांसाठी जरी आंदोलन केले ना, तर ते पुरुषांच्या विरोधात करू नये, ते चुकीच्या दृष्टिकोनांच्या विरोधामध्ये ते करावे, हे बाबासाहेबांनी म्हणजे सांगितलं असतं आपल्याला, जर का ते असते तर, है ना. तर म्हणजे जेव्हा ते म्हणतात है ना, कारण स्वतंत्रता, समता, बंधुता ही फक्त योग्य दृष्टिकोनातूनच येऊ शकते. ते जे काही वंश परंपरा आपण बघतो आणि तो काही लढा बघतो, त्यांचे जे काही लिखाण बघतो, त्यांचे जे काही साहित्य बघतो, त्यांचे जे काही आर्ग्युमेंट बघतो, त्यांनी कधीच कुठल्या लोकांवर टीका आर्ग्युमेंट्स केलेली नाहीये. तो जो लढा होता तो चुकीच्या दृष्टिकोनांच्या विरोधात होता. आणि हा जर लढा आपल्याला चालू ठेवायचा आहे तर हा फरक आपल्याला करता आला पाहिजे की कुठल्या दृष्टिकोनाच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे आणि कुठल्या दृष्टिकोनाला सपोर्ट करायला पाहिजे, समर्थन करायला पाहिजे आणि त्याला जे आहे ते पुढे घेऊन जायला पाहिजे. त्याच्यासाठी हा फरक ओळखता येणं गरजेचं आहे आणि हा फरक सांगणं, ओळखायला शिकवणं, कल्टिवेट करणं आणि त्या दृष्टिकोनांच्या विरोधामध्ये आवाज उठवायसाठी है ना जी ताकद लागते है ना, ती केवळ जी आहे ती बौद्ध धर्मामधूनच मिळते. मला वाटतं की ही तळमळ होती बाबासाहेबांची, की का शेवटच्या क्षणापर्यंत ते जे काही करत राहिले ते बुद्ध आणि त्याचा धम्म याची प्रस्तावना लिहित राहिले, प्रास्ताविक लिहित राहिले. त्यांच्या मनामध्ये शेवटपर्यंत तेच होतं. तर मला फक्त एवढंच मांडायचं होतं की जाता जाता तुम्ही असं नका समजू की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला, कारण धर्माचं काही लोकांना असतं खूप आकर्षण, पण काही लोकांना नसतं है ना, कारण धर्मानीच आपलं शोषण केलेलं आहे. धर्मामुळेच आपण शोषित आणि उत्पीडित आहोत आणि त्याच्यामुळे धर्म म्हटला तरी जरी तो बौद्ध धर्म असेल तरी सुप्तपणे कुठेतरी आपल्या आतमध्ये त्याच्याविषयी रेझिस्टन्स असतो, त्याच्याविषयी प्रतिकार असतो. आणि म्हणूनही आजही है ना इतका मोठा समाज असून विहारात जाणाऱ्यांची संख्या किती असते? 20, 25, 30 संगीताच्या कार्यक्रमाला किंवा इतर कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने ऑडियन्स असतो. पण वैचारिकेला किती असतो? 25, 30, 50 है ना. रिलिजियस कार्यक्रमांना किती असतो? हे आपल्याला वाटत नाही. आपण अभिमानाने सांगतो की आम्ही बौद्ध आहोत. का? कारण तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही हिंदू नाही आहोत. पण तरी पण बौद्ध धर्म स्वीकारून सुद्धा
त्या धर्माने केलेला जो अन्याय आणि अत्याचार आहे त्याला आपण आज पण विसरू शकलेलो नाहीये. आणि म्हणून कुठेतरी धर्म, धार्मिक गोष्टी याच्याबद्दलचा एक सुप्त रेझिस्टन्स, एक सुप्त प्रतिकार जो आहे तो आपल्या मनामध्ये जो आहे असतो. आणि म्हणून पण हे गरजेचं आहे की समजून घेणे की बाबासाहेबांनी खरंच इतर धर्मासारखा आपल्याला धर्म दिला का? लग्नाचे सोहळ्याचे विधी करायला किंवा नामकरण सोहळा करायला किंवा मृत्यू संस्कार करायला एवढ्यासाठी हा धर्म दिलेला आहे का? नाही गेले तरी काही फरक नाही पडत. मुलं मोठे होतातच, माणसं मरतातच आणि सगळं काही व्यवस्थित होतच. मग ह्याच्यासाठी धर्माची आवश्यकता होती का? एवढ्याच कामासाठी लोक त्या धर्माला वापरतात. आणि तशा पद्धतीने बघितल्यामुळे खरंच लोकांच्या मनामध्ये जे आहे ते धर्माबद्दलचं आकर्षण जे आहे ते शून्य आहे. खरंच आम्ही खूप वर्षापासून आहे ना धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम करतो आहे ना. आम्हाला माहिती आहे की किती लोक त्याच्यासाठी इंटरेस्टेड असतात, एन्थुझियास्टिक असतात किंवा त्याला जे खूप कमी संख्या आहे ना. कारण तो धर्माबद्दलचा राग आणि रोष अजूनही त्यांच्या मनामध्ये. तर मला खरंच वाटतं की हे समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला तशा अर्थाने धर्म दिलेला नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. तो हा धम्म दिला आहे की ज्याची सुरुवातच जी आहे ती दृष्टिकोनांपासून होते आणि उचित दृष्टिकोनांपासून होते. तर नाव जरी ते बौद्ध धर्म असेल तर बाबासाहेबांनी जी आहे ती उचित दृष्टिकोनांची आपल्याला भेट दिलेली आहे. माझ्या लाईफ पुरतं तरी मला माहिती आहे ना की मी दृष्टिकोन रॉंग जे असेल तर त्याच्यासोबत पुढे जात नाही. तो जर का राईट दृष्टिकोन असेल तर मग काही झालं तरी त्याच्यासोबत उभी राहते. आणि आजपर्यंत माझ्या आयुष्याचा अनुभव आहे, माझ्या आयुष्यामध्ये रिग्रेट करण्यासाठी किंवा मला पश्चाताप होईल, मला पस्तावा होईल अशी एकही गोष्ट जी आहे त्या उचित दृष्टिकोनांमुळे किंवा त्या स्किल किंवा त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये झालेली नाहीये. तुम्ही विचार करा, कल्पना करा, सगळ्या समाजाचे जर का दृष्टिकोन या प्रकारे उचित असतील, सर्व देशाचे, सर्व जगाचे जर का दृष्टिकोन उचित असतील है ना, तर हे जग कसं असेल है ना. तर बाबासाहेब प्रबुद्ध भारत कशाला म्हणतात है ना. आणि दुसरं, जाता जाता फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारेल आणि तिथेच जे आहे ते थांबेल मी. तो प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली होती 1931ला येवलाला है ना, नाशिकच्या जवळच आहे ते, की हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असेल तरी हिंदू म्हणून जे आहे ते मी मरणार नाही. आणि जेव्हा त्यांनी धर्मांतरण पण केलं त्या काळामध्ये भारतामध्ये जे आहे ना ते शोधून कोणी बौद्ध सापडत नव्हतं. एकीकडे बाबासाहेब म्हणतात की सामर्थ्य मिळवायचं असेल तर धर्मांतरण करा, कारण ज्या धर्मामध्ये तुम्ही जाल त्या धर्माचं बळ तुम्हाला मिळेल, ते लोक तुमच्या लढ्यामध्ये जे आहे ते उभे राहतील. आणि दुसरीकडे धर्मांतरण करताना बाबासाहेब असा धर्म निवडतात की ज्याची पूर्ण भारतात शोधून सापडून पण तुम्हाला 20 लोक किंवा 25 लोक मिळणार नाही की जे बौद्ध होते. म्हणजे बाबासाहेबांनी अशा धर्माची का निवड केली? आणि जेव्हा बाबासाहेबांना भारतामध्ये 20 किंवा 25 आहे ना, मोजून म्हणजे फार फार तर 50 असतील, ते असतील की नाही मला माहित नाही. 50 लोक आचरण करत असलेल्या धर्मामध्ये तुम्हाला नेऊन सोडलं, कोणतं सामर्थ्य आणि कोणतं बळ? ते म्हणतात की तुम्हाला सामर्थ्य मिळवायचं असेल त्या धर्माचं सामर्थ्य तुम्हाला मिळेल, त्या लोकसंख्येचं तुम्हाला म्हणजे पाठबळ मिळेल. तर ते 50 लोक त्या तिथे बाबासाहेबांना काय स्ट्रेंथ दिसली? म्हणजे तिथे हिंदू एवढे सारे होते, सिख एवढे सारे होते, ख्रिश्चन एवढे सारे होते, मुसलमान एवढे सारे होते. त्यांचं सामर्थ्य मिळवणं सोडून बोटावर मोजण्या इतके लोक ज्या धर्माचं आचरण करत होते तो धर्म बाबासाहेबांनी का म्हणजे स्वीकारला? हा कधी तुम्हाला प्रश्न नाही पडला का? म्हणजे
काय म्हणतात 14 ऑक्टोबर 1956ला एका दिवसात लाखो बौद्ध झाले. पण जेव्हा त्यांनी स्वीकारला तेव्हा बौद्धांची संख्या भारतामध्ये काय होती, काय दिसत होतं बाबासाहेबांना बौद्ध धर्मामध्ये, की बोटावर मोजण्यासारखे लोक आचरण करत असलेला धर्म. कोणाला धम्म माहिती नव्हता या देशामध्ये, शिकवणारा कोणी नव्हता, सांगणारा नव्हता. तो धर्म त्यांनी म्हणजे का स्वीकारला है ना, तो उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. येडा माणूस होता का तो? असता तर आज आपण इथे नसतो बसलो. ठीक आहे, टॉक ऐकायला कोणी नसेल बसलो माझं, पण गाणे ऐकायला किती लोक बसले होते. खुर्च्या टाकाव्या लागल्या, खाली सुद्धा लोक बसले होते है ना. तर बाबासाहेबांचे जे सारखे जे मानव असतात ते महापुरुष जे असतात ना, ते उंच हिमालय पर्वतासारखे असतात. जेव्हा आपण पर्वताच्या पायथ्याशी उभं असतो ना, तेव्हा आपल्याला त्या पर्वताची उंची दिसत नाही. इथून हिमालय बघायला गेलं तर मला दिसणार नाही. हिमालयाची जर का मला उंची बघायची असेल की हा हिमालय किती आहे, तर मला थोडंसं लांब जावं लागतं. आणि लांब गेल्यानंतर कळतं की हा हिमालय किती म्हणजे उंच आहे. बाबासाहेबांसारखे जे लोक असतात ना, ते असेच हिमालय पर्वतासारखे उंच असतात. ते जेव्हा जिवंत असतात, ते जेव्हा आपल्यामध्ये असतात, तेव्हा आपल्याला त्यांची महानता दिसत नाही. कारण त्यांचं राहणं, खाणं पिणं आपल्यासारखं भात खातात, वरण खातात, चपाती खातात, भाकरी खातात, आपल्यासारखे कपडे घालतात, आपल्यासारख्याच आपल्या शब्दांमध्ये ते बोलतात. तर ते आपल्याला आपल्यासारखेच वाटतात. आपल्यामध्ये बसणारा माणूस आपल्याला आपल्यासारखाच वाटतो. त्याच्यामुळे ते कळत नाही की ते किती महान आहेत. त्यांची महानता कळण्यासाठी त्यांना लांब जावं लागतं, त्यांना मरावं लागतं. आणि त्यांचा जेव्हा मृत्यू होतो आणि जेव्हा मृत्यूनंतर काही काळ उलटतो, जेव्हा आपण त्यांच्यापेक्षा लांब जातो, जेव्हा त्यांचं खाणं पिणं बोलणं राहणं कपडे घालणं आपल्यासारखं नसतं, तेव्हा त्यांची उंची किती होती याची आपल्याला जी आहे जाणीव होते. आज 67 वर्षांनंतर बाबासाहेब काय होते हे लोकांना समजायला लागलेलं आहे. गेल्या 20-25 वर्षामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यांची संख्या, स्टॅच्यूजची संख्या कितीतरी पटीने वाढलेली आहे. लोक बाबासाहेबांचे स्टॅच्यूज लावत आहेत है ना, सरकार लावत आहे. काल परवा सुप्रीम कोर्टात लागलं, अमेरिकेत लागलं. हे सगळं का घडत आहे? कारण आज जे आहे ते बाबासाहेब लोकांना समजायला लागलेले आहे. आणि आपल्याला जर का समजले तर आपण जी आहे ही चळवळ जी आहे अजूनही वाढवू शकतो. आणि आज जी बाबासाहेबांची उंची लोकांना दिसत आहे, बाबासाहेब त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने उंच होते. तो हिमालय जो लोकांना दिसत आहे तो तेवढाच नव्हता. त्या हिमालय जो आहे त्याच्यापेक्षा कितीतरी उंच होता. हे सुद्धा लोकांना आपण दाखवून देऊ शकतो है ना, की खरंच माझा बाप काय होता. तर इथेच जे आहे त्याच आशेसह, त्याच अपेक्षेसह आणि तुम्ही सगळं थांबून, जेवढे पण लोक थांबून आहे ना सिरियसली मला ऐकून घेतलं, त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करत आज मी जे आहे ते इथेच थांबवत आहे. नमो बुद्धाय, जय हिंद.